नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मसाला वांग्याची भाजी करणार आहोत। याच्यासाठी आपण हे असे काटेरी सुंदर वांगे घेतलेले आहेत, ते व्यवस्थित वॉश करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण आता हे मीठ भरूया। थोडंसं असं मिठाने ते पटकन मऊ होतात वांगी। आणि त्याच्यासाठी आपल्याला साहित्य घ्यायचं आहे। हे थोडासा छोटासा कांदा आपण इथे भाजून घेतलेला आहे, जिरं भाजून घेतलेलं आहे, थोडीशी 1 चमचा तीळ आहे आणि हे खोबरं पण भाजून घेतलेलं आहे। इथे लसूण आणि अद्रक पण घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे थोडंसं दाण्याचं कूट 1 छोटी वाटी टाकणार आहोत। आपण हे सगळं मिक्सरमध्ये टाकून घेऊया। दाण्याचं कूट टाकले, हा थोडासा भाजलेला कांदा भाजून घ्यायचा आहे, त्याचा तो कच्चापणा हा निघून जातो। हे सगळं साहित्य आपण वाटून घेऊया। याच्यात मीठ टाकायचं आहे, आपल्या चवीनुसार जसं लागतं तसं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याच्यात आपण आता मसाले ॲड करणार आहोत। असं आपल्या आवडीनुसार लाल तिखट टाकून घ्यायचं आहे, आपल्याला जसं तिखट कमी तिखट लागलं तसं। थोडीशी हळद टाकते, हा घरगुती मसाला केलेला आहे मी, तो टाकते, गरम मसाला आणि हे धण्याची पावडर थोडी। आता हे आपण सगळं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया। मिक्सरमध्ये आपण हे बारीक वाटून घेतलेला आहे हा सगळा मसाला। आता हे एक थोडंसं असं वांग्यामध्ये आपण हे भरणार आहोत। जसं कांदा आपण भाजून घेतला ना की त्याला असा ओलसरपणा येतो, म्हणजे तो वांग्यामध्ये असं चिटकून राहतो, म्हणजे असं आपण तेलात वांगे टाकलं की ते मसाला बाहेर येत नाही। असे छान मस्तपैकी भरून घ्यायचे हे वांगे। आता ही वांगी भरून झाली की कढईमध्ये आपण 2 पड्या तेल तापत ठेवलेलं आहे, याच्यात आपण आता हे वांगी टाकून घेऊया। आणि वरतून थोडंसं झाकून ठेवूया। थोडीशी एक वाफ आली की आपण हा उरलेला मसाला त्याच्यात टाकणार आहोत। म्हणजे थोडीशी वांगी परतली ना की हा आपण केलेला हा सगळा मसाला आहे ना याच्यात टाकून द्यायचा आणि थोडंसं होऊ द्यायचं त्याला तेलामध्येच। असं व्यवस्थित हलवून घ्यायचं याला मसाला तेलामध्ये। याच्यामध्ये आता आपण हे कोमट केलेलं पाणी आहे, कोमट करायचं आहे पाणी आणि ह्याच्यात सोडायचं आहे, म्हणजे ती वांगी आपली पूर्ण व्यवस्थित शिजून होईल। वांग्याला परत आपण झाकण ठेवून व्यवस्थित त्याला शिजू देऊ। चला आपण आता आपली वांगी शिजली का नाही ते बघूया व्यवस्थित। एकदम सुंदर अशी ही वांगी शिजलेली आहे मसाल्यामध्ये। हे बघा, बघू शकता तुम्ही, एकदम असा सुंदर कलर त्याला आलेला आहे, तेल पण एकदम छान असं सुंदर त्याला सुटलेलं आहे भाजीला आणि आपली वांगी पण अशी व्यवस्थित शिजून झाली आहे। जवळजवळ याला 15 मिनिटात ही वांगी आपली शिजून झालेली आहे। ही भाजी आपली आता मसाला वांग्याची भाजी रेडी आहे। याच्यात आपण वरून गार्निशिंगसाठी ही कोथिंबीर घालूया। बाउलमध्ये काढून घेऊया मस्त छान अशी। आपल्याला आवडीप्रमाणे आपला याच्यातून हा रसा करून घ्यायचा आहे, पातळ जसं पातळ लागतं तसं पातळ करून घ्यायचं आहे आणि घट्ट ठेवायचे असले आपण घट्ट ठेवू शकतो। ही आपली अशी वांग्याची रेसिपी करून झालेली आहे। याच्या गार्निशिंगसाठी थोडंसं आपण कोथिंबीर घालूया। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा।